जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्याने सांगली जिल्ह्यातील खरीपच्या पेरण्या रखडल्या आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। सांगली जिल्ह्यात सुमारे 2,91,000 खरीपचे क्षेत्र आहे। यंदा मान्सून जिल्ह्यात वेळेत दाखल झाला। यानंतर शेतकऱ्यांनी मशागत करून घेतला, मात्र पावसाने दांडी मारली। यामुळे पेरण्या रखडल्या आहेत। केवळ 29,131 हेक्टरवर क्षेत्रातील पेरण्या झाल्या आहेत। यामध्ये केवळ शिराळा तालुक्यात भाताची अधिक पेरणी झाली आहे, तर इतर ठिकाणी कमी अधिक प्रमाणात खरीपाची पेरणी झाली आहे। तर पावसाअभावी 3.25 लाख हेक्टर क्षेत्र पेरणी विना रिकामे आहे। यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पेरणी टोकणी ही खोळंबलेली आहे। असंच जर पाऊस 15 दिवस जर लांबला तर सरकार ह्यातनं काय मार्ग काढेल का? जे सरकारने पॅकेज डिक्लेअर केलं होतं 10,000चं ते काही मिळालेलं नाही। तरी सरकारला विनंती आहे, लवकर ह्यातनं काहीतरी मार्ग काढावा। आणि माझं नाव मारुती अप्पा सुमाळी। आमचे शेतीची आता मशागत वगैरे सगळी करून पूर्ण आहे आणि सगळं सरी वगैरे सोडून दिलं, पण आता हंगामी पिकं घेण्यासाठी आमच्यासाठी पेरणीसाठी पैसा पण नाही। त्यात पाऊस पण लांबलेला आहे आणि पाऊस लांबलेला आहे आणि जे सरकारने पॅकेज जाहीर केले ते पॅकेज पण काही वेळेत आम्हाला मिळालेलं नाही।